आज थोडंफार तुम्ही बघताय की आळंदी असो या चरोली त्या साईडला थोडेसे प्लॉट अतिक्रमणामुळे या काही लिगॅलिटी नव्हत्या म्हणून गेले. त्याच्यात म्हणून आतापर्यंत काही प्रोजेक्ट्स आपण डिलिव्हर केले तरी नंबर ऑफ कारण की आपण भुगावमध्ये पण करताय या अजून पुढे मुळशीत पण करताय. हॅलो सर, रोहन सराफ R7 रिअल एस्टेट. नमस्कार सर. सर माझे काही व्ह्युअर्स आहेत ते प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटसाठी बघतात आहे आणि आपला प्लॉट मी त्यांना सजेस्ट करतोय. मी एक दोन व्हिडिओज पण केले होते त्याचे. तर सर त्यांचे काही डाऊट्स आणि क्वेरीज होत्या सर. तर थोड्याफार की इथं लोकांनी काय इन्व्हेस्ट केलं पाहिजे सर? थोडंसं सिटीपासून लांब वाटतंय. इथे इन्व्हेस्ट करायचं मेन कारण असं आहे, आपला पुणे कोलाड महामार्ग जो आहे नॅशनल हायवे क्रमांक 753, तो आपल्या प्लॉटच्या अगदी 200 मीटर वरून गेला. पहिलं कारण तो. दुसरं कारण असं की रिंग रोड 4 किलोमीटरच्या आसपास आहे. ओके. आणि हिंजवडी आयटी पार्क जे आहे ते आपला प्लॉट पोहोचू साधारण 15 ते 20 मिनिटाचा रस्ता. त्यामुळं इन्व्हेस्टमेंट पर्पजनी साधारण 15 ते 20% दरवर्षी अप्रिशिएशन होईल ह्या हिशोबाने प्लॉट यायला हरकत. आणि आपले प्लॉट येणे हे पूर्ण राईट आणि आपला सर्च अँड टायटल रिपोर्ट या लिगॅलिटीज मध्ये क्लिअरिटी सर. कारण की आज थोडंफार तुम्ही बघताय की आळंदी असो या चरोली त्या साईडला थोडेसे प्लॉट्स अतिक्रमणामुळे या काही लिगॅलिटी नव्हत्या म्हणून गेले. त्याच्यात म्हणूनच आपण त्याच्या सगळ्यावरती पर्याय असा आहे की आपण PMRD सँक्शन अप्रूव्ड प्लॉट देतो. ओके. त्याला पण 1.38 एकर्स आहे आणि पूर्ण गेटेड कम्युनिटी प्रोजेक्ट आहे. ओके. त्यामुळे लिगलच्या बाबतीमध्ये कुठली शकता आणि आपलं बँकिंग लोनचं सर काही बँकिंग लोनचं आता आपल्याकडे जवळजवळ 76 बँका आहेत. त्याच्यामध्ये 14 नॅशनल बँक आहेत, NBFCs आहेत, कोऑपरेटिव्ह बँक आहे, त्याच्या संस्था आहे. त्यामुळं साधारण 70 ते 80% बँक लोन आपल्याला होऊन जाईल. आणि आपला जो FSI जाईल सर तो प्लॉट वगैरे FSI साधारण एका गुंठ्याला तुम्ही 1400 बांधकाम करू शकता. 1.2 G+2 करू शकता एन प्लॉटिंग. ओके. आणि एक अजून एक मुद्दा होता की सिटीपासून आपली जी कनेक्टिव्हिटी कोथरूड बावधान तर तिथनं पण आपल्याला एक काय पर्याय तिथल्या काही गोष्टी आपल्याला काय बोलू शकतो आपण क्लायंटला या सांगू शकतो. जसं की आता IT पार्कचा एक इशू होता, जसं तिथं पिरंगुडी MIDC आहे, कोको कोला माले फिल्टर किंवा घोटावडे फाटा. तर त्या कारण की तिथं काय बावधन पर्यंत सर आपलं सिटी सेंटर येते. आता मेट्रो तुम्ही बघताय कोथरूड पर्यंत आली आहे, हे न्यू पुणे बनणार आहे. घोटावडे फाट्यापर्यंत ऍक्च्युली हिंजवडी ते घोटावडे फाटा फेज 3 ते घोटावडे फाटा ही मार्गिंग आपण पडतो. ओके. त्यामुळे काय कनेक्टिव्हिटीला अजून सोपं म्हणजे हे न्यू पुणे जे म्हणतात ते लोक तर हे न्यू पुणे म्हणतात. अच्छा. आणि आपल्या प्लॉटवर आता जर आपण सुविधाचं बोलू म्हणजे पाणी इलेक्ट्रिसिटी किंवा रोड सुविधा आपल्याकडे बघा, पूर्ण सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे, लाईट आहे, स्वतंत्र DP आहे, CCTV कॅमेरे आहे, त्यानंतर ड्रेनेज आहे, जवळजवळ 500 झाडांचे ट्री प्लांटेशन आहे. प्रत्येक प्लॉटला नळाचं कनेक्शन करून संपूर्ण 2 एकरच्या एडे प्रोजेक्टसाठी आपण तारेचं डबल बांधकाम करून त्याच्यावर तारेचं बांधकाम करतो. त्यामुळं संपूर्णरित्या सुरक्षित असं प्लॉट बनवतो. जवळजवळ 18 एम्युनिटीज आपण त्याच्याकडे प्रोजेक्ट प्रॉब्लेम. आणि सर आपले आतापर्यंत काही प्रोजेक्ट आपण डिलिव्हर केले तरी नंबर ऑफ कारण की आपण भुगावमध्ये पण करताय या अजून पुढे मुळशीत पण करताय. रिअल इस्टेटमध्ये जवळजवळ आपल्याला हे 20 वर्ष चालू आहे. ओके. 40 वर्ष प्रॉपर्टीज गेली, 20 वर्ष रिअल इस्टेट आणि जवळजवळ 103 प्रोजेक्ट आपण आतापर्यंत सेल आउट केले. 103 प्रोजेक्ट. 103 प्रोजेक्ट त्याच्यामध्ये मुळशी, मावळ, भोर, बेल्ला आणि सातारा 5 ठिकाणी आपण केलेलं आहे 20 वर्षापासून. म्हणजे खूपच चांगली क्रिएटिव्हिटी. ओके. आणि आपला एक फ्युचर डेव्हलपमेंट होती की आपला हा जो NA प्लॉट आहे तो मी सांगतोय त्याच्या बाजूला एक आपला R झोन प्लॉट आहे. सो NAचा जो प्लॉट आहे तो आपला 2 एकरचा आहे. त्याच्या बाजूला आपण R झोनचा जो प्लॉट आहे तो R झोनचा प्रोजेक्ट आपला साधारणपणे आपण 10 एकर मध्ये R झोनच्या प्रोजेक्टला पण आपण सगळ्या ह्या सर्व्हिसेस देतो. फक्त झोनिंग R राहणार हे येणार. सो R झोन मध्ये लोनचं थोडंसं लोन मध्ये नाही भेटणार, त्यांना पर्सनल लोन साठी जायला लागेल. अगदी वर्षभराचं असेल तर आपण आपल्या कंपनीकडनं पण आपण करू. अच्छा. पेमेंट प्लॅन आपल्याकडे आहे सगळ्यांसाठी, ती सुविधा अवेलेबल. चालेल. आणि थँक्यू सर आम्हाला आपला वेळ दिल्याबद्दल.